नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये आहेत एक ज्येष्ठ पत्रकार, नाट्यलेखक राजू भिकारो नाईक, ज्यांना गोमंतकामध्येच नाही तर गोमंतकाबाहेर प्रसिद्धी मिळालेली आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांनी साहित्य क्षेत्रातही आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार राजू साहेब. नमस्कार. सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारेन की आपलं शिक्षण, आपला जन्म, त्यानंतर एकंदरीत आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते घडवण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न केलात? मुख्य म्हणजे शिक्षण हे माणसाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचं असतं, जे मला योग्य वेळी मिळालं आणि योग्य प्रमाणात मिळालं. फक्त शिक्षणासाठी मला अनेक ठिकाणी जावं लागलं. म्हणजे सुरुवातीचं शिक्षण, माझं प्राथमिक शिक्षण जे माझं आजोळ कुंडई गाव आहे त्या गावात झालं. म्हणजे 7वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. त्याच्यानंतर 8वी ते 10वी इथे आपल्या चिंबलला युनियन हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर माझं हायर सेकंडरी आणि कॉलेज हे दोन्ही स्तरावरचं शिक्षण आपल्या पणजीतल्या धेम्पो कॉमर्स कॉलेजमध्ये झालं. आणि त्याच्यानंतर मी कोल्हापूर येथे MA केलं, MA इन पॉलिटिकल सायन्स केलं. असा माझा हा शिक्षणाचा प्रवास झाला, म्हणजे लौकिक शिक्षणाचा प्रवास. तुमचं शिक्षण बघितलं तर BCom आणि पॉलिटिकल सायन्स, BCom ही साईड आणि एकदम नंतर पॉलिटिकल म्हणजे राजकीय जे शिक्षण पाहिजे त्या शिक्षणाकडे तुम्ही का वळला? तर राजकीय शिक्षण आणि पत्रकारिता ह्या दोन्ही त्या पॉलिटिकल सायन्समध्ये सामावलेलं आहे असं मला वाटतं. आणि किंबहुना माझ्यावर त्या पत्रकारितेचे संस्कार मला आठवतं की मी जेव्हा 8वी ते 10वी शिकत होतो युनियन हायस्कूलला, तिथे एक चांगली गोष्ट होती. म्हणजे सकाळी जेव्हा असेंब्ली भरायची, त्या असेंब्लीच्या वेळेला आम्हा 2 विद्यार्थ्यांना, मी आणि आणखी एक विद्यार्थिनी असायची, त्या दोघांना आम्हाला त्या दिवसाच्या वृत्तपत्रातल्या बातम्या वाचायला सांगितल्या जायच्या आणि त्या मी बातम्या वाचत होतो. आणि तो संस्कार मला वाटतं त्यावेळेला झाला. आणि नंतर आणि एक गंमत सांगतो तुम्हाला. त्यावेळेला मी जेव्हा 10वीला होतो त्यावेळेला एक परंपरा असायची की सगळे विद्यार्थी वर्गातले आपली एक वही करायचे आणि तिथे आपल्या वहीवर एक वर नाव लिहायचं पहिल्या पानावर, आणि आपल्या आवडीचं ठिकाण, रंग वगैरे असं सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्याच्यात शेवटी एक असायचं की आपण कोण होणार. मग त्यावेळेला मी लिहित होतो, पहिल्या क्रमांकावर मी लिहित होतो ब्रिगेडियर. आता ब्रिगेडियर म्हणजे कुठलं पद वगैरे असतं हे काय माहीत नव्हतं, पण ते सैनिक आहे एवढं माहीत होतं. दुसऱ्या पदावर लिहायचं शिक्षक व्हायचं, शिक्षक म्हणून. आणि तिसऱ्या ठिकाणी मी लिहित होतो की पत्रकार व्हायचं म्हणून. म्हणजे तुम्ही पत्रकारिता या क्षेत्रामध्ये निवडून म्हणजे ठरवूनच आलेला आहात? नाही, काही प्रमाणात योगायोग आणि काही प्रमाणात ठरवलं असं झालं. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की तिसऱ्या क्रमांकावर जे मी माझी इच्छा व्यक्त करत होतो त्याची संधी मला कॉलेजमध्ये असताना अगोदर मिळाली. आणि काही मित्रांनी मग सांगितलं की तू मोठा भाग्यवान आहे. काही लोकांना कॉलेज होऊन, ग्रॅज्युएट होऊन 2-2, 3-3 वर्ष नोकरीसाठी भटकावं लागतं. आणि मी 12वी असतानाच पत्रकारितेमध्ये शिरलो आणि म्हणजे प्रशिक्षणार्थी पत्रकारिता केली, नंतर उपसंपादक झालो आणि ग्रॅज्युएट व्हायच्या अगोदरच मी नोकरीत कन्फर्म झालो. एवढा भाग्यवान होतो. पण हे सगळं मी त्या मित्रांना धन्यवाद देतो का त्यांनी मला सांगितले की तुला पहिली संधी मिळालेली आहे ती धर आणि तू त्याच्यामध्ये पुढे करिअर करायचे काही नाही नंतर ठरव. मनात आवड होती, काही संस्कार होते, जुने संस्कार, घरातले संस्कार होते, तळमळ होती, आणि जे पत्रकारितेला काही ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सुदैवाने माझ्यामध्ये होत्या असं मला वाटतं. म्हणून आजपर्यंत हा प्रवास पत्रकारितेचा झाला. म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्ही मुद्दामून ठरवून पाय ठेवलात आणि या पत्रकारी क्षेत्रामध्ये तुमचे आदर्श असे कोणीतरी असतीलच. असे कोण आदर्श की जे पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्हाला घेऊन आले? पत्रकारितेमध्ये माझे आदर्श म्हणजे जेव्हा मी पत्रकारितेत पहिल्यांदा आलो त्यावेळेला जे मला व्यक्तिमत्व भेटलं म्हणजे ते अविनाश वेंगुर्लेकर सर. ते आज हयात नाहीत, परंतु त्यांनी पत्रकारितेबद्दल खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी मला एक गोष्ट सांगितले होते, पत्रकारिता करण्यामध्ये म्हणजे पत्रकारितेचे जे आवश्यक असतं ते तुझ्यामध्ये आहे, पण तुला एक गोष्ट करावी लागेल. पत्रकारिता निष्कलंक करायची असेल आणि इथे टिकून राहायचं असेल शेवटपर्यंत, तर तुला एक गोष्ट नक्की करावी लागणार की हे आमिषांचं महाजाल आहे
पत्रकारिता म्हणजे आमिषांचं महाजाल आहे. त्या महाजालात तुला फसायचं नसेल तर तुला निष्कलंक राहावं लागेल. काही गोष्टी तुला पथ्य पाळावी लागतील. ती पाळली तर तू यशस्वी पत्रकार होईल, हे त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्यांनी ते सांगितलेलं मी आजपर्यंत पालन करतो. नंतरच्या काळात अनेक पत्रकारांनी, ज्येष्ठ पत्रकारांचं मार्गदर्शन मिळालं, गोव्यातल्या पत्रकारांचं मिळालं, गोव्याबाहेरच्या पत्रकारांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या सगळ्या मार्गदर्शन आणि वाचन, प्रवास असं करून मी एकंदरीत पत्रकारितेमध्येच आता आपलं पुढचं करिअर करायचं असं ठरवलं आणि पुढचा प्रवास आजपर्यंत आहे. आता तुम्ही शिक्षण घेतलं, पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आपण केलं, तर एकूण तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी ही होती काय? म्हणजे शैक्षणिक वातावरण तुमच्या घरामध्ये होतं काय? नाही, आमच्या घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण नव्हतं तसं, पण खूप एक महत्त्वाची गोष्ट होती की संस्कारांचं घर होतं. आमचे वडील, सांगायला मला अभिमान वाटतो की माझे वडील तसे स्वातंत्र्य सैनिक होते, पण ते असे स्वातंत्र्य सैनिक नव्हते की ते काहीतरी त्यांना मिळावं त्यातून. त्यांना ते काहीतरी मिळावं, त्यांचं केलेल्या कामाचं त्यांना मान मिळावा, सन्मान मिळावा म्हणून त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष, आपण ज्यांना काका लवंदे म्हणाले, ॲडव्होकेट विश्वनाथ लवंदे, ते त्यांना बोलून घ्यायचे आणि ते फॉर्म भर म्हणजे फॉर्मॅलिटी करायला सांगायचे. पण ते त्यांना सांगायचे नाही, मला ते काय करायचं नाही, ते काय ते तू कर, मला फक्त तातो कॉफेमधली तू चहा द्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेचे तातो कॉफे हॉटेलमधली चहा फेमस होते आणि तेवढ्या समाधानावर ते परत गावात जायचे. पण त्या स्वातंत्र्य म्हणून आज आमच्यामध्ये हयात नाही आमचे मार्गदर्शक विष्णू सूर्या वाघ, ते सातत्यानं माझी ओळख करून द्यायचे. ह्याचे वडील पत्रकार आणि हा आजचा फ्रीडम फायटर असं म्हणायचे ते. पण तेही काय फार शिकले नव्हते, आई काय फार शिकली नव्हती. म्हणजे आमच्या गावातच मुळात पहिला 10वी पास होणारा माझा भाऊ होता आणि त्याच्यानंतर सुद्धा पहिला 10वी पास होणारा मी होतो आणि पहिला ग्रॅज्युएट वगैरे मीच होतो गावामध्ये. म्हणजे अशी परिस्थिती. म्हणजे आता तुम्ही विष्णू सूर्या वाघ यांचं नाव काढलं, आता हल्लीच तुम्हाला गोवा मराठी अकादमीचा पुरस्कार मिळाला जो विष्णू सूर्या वाघ यांच्या नावाने दिला जातो. तर या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा पुरस्कार हे माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत का? पुरस्कार दिले जावेत, याबद्दल तुमचं मत काय? नाही, हा प्रश्न थोडासा मला कठीण वाटतो, कारण या प्रश्नावर सध्या सर्वत्र चर्चा, बरी वाईट चर्चा सुरू आहे. परंतु मला एक तपोभूमीचे सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज आहे, यांच्या एका आशीर्वचनातून माझं मत याबाबत स्वच्छ झालं. म्हणजे ते असं वाटतं मला आता की पुरस्कार हे असायलाच पाहिजे. पुरस्कारातनं काय होतं की तुम्ही केलेल्या कार्याची समाज तुम्हाला पावती देत असतो आणि समाज का देतो, तर समाजाला वाटतं की ह्यांनी हे काम केलेलं आहे ते आपल्यासाठी केलेलं आहे, म्हणून ती समाजाची एक पावती म्हणून ती असते पुरस्कार. आणि ते मला वाटतं की पुरस्कार द्यायला पाहिजे. फक्त आता एवढंच झालेलं आहे, काही जण पुरस्कार विकत घेतले जातात, काही जणांना विकत दिले जातात, अशा गोष्टी चर्चा आहे समाजामध्ये घडत असतं. त्यामुळे पुरस्कार द्यावेत की नाही देऊ नये हा थोडासा वाद आहेत. पण माझं स्पष्ट मत आहे, पुरस्कार द्यायला पाहिजे आणि ते योग्य वेळी द्यायला पाहिजे. नाहीतर पूर्वीच्या काळी असं व्हायचं की माणूस 75ला पोचल्यानंतर त्याला कुठला तरी पुरस्कार मिळायचा आणि 75 वर्ष आयुष्यभरमध्ये तो काम करत असतो आणि ज्या वेळेला त्याला पुरस्कार सत्कार मिळतो तेव्हा त्या व्यक्तीची परिस्थिती अशी असते की तो पुरस्कार देणारी व्यक्ती कोण, ती आपल्याला देते काय, कशासाठी देते काय, हे पण त्याची परिस्थिती नसते समजून घे. अशा वेळेला पुरस्कार द्यायचे. म्हणून मला वाटतं पुरस्कार द्यायला पाहिजे आणि ते योग्य वेळेला द्यायला पाहिजे. म्हणजे पुरस्कार हे प्रोत्साहन देणारे असतात आणि पुरस्कारातून कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे पुरस्कार असावेत. आता पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलं, तर पत्रकारिता करत असताना वर्तमानपत्रातून तुम्ही प्रामुख्याने लेखन केलं किंवा प्रामुख्याने ज्या समस्या आहेत त्याच्याविरुद्ध आवाजही तुम्ही या वर्तमानपत्रातून उठवलात. तर असं कोणतं लेखन केलं जे तुमचं लेखन वाचकांनी उचलून धरलं? बहुतेक माझं लेखन जे आहे ते राजकीय लेखन आहे, पण ते राजकीय लेखन करणारे खूप लोक आहेत. पण मी सडेतोडमध्ये लिहिणारा आहे, बोलतो सडेतोड, वागतो सडेतोड आणि लिहितोही सडेतोड राजकीय म्हणून. काही लोकांना माझं राजकीय लेखन आवडतं. दुसऱ्या बाजूने मी सांस्कृतिक लेखन पण करत आलेलो आहे, नाटकावर लिहिलेलं आहे, भजनावर लिहित असतो, आपल्या कीर्तनावर लिहित असतो.
तिसऱ्या बाजूने मी लोकांच्या समस्या मांडत असतो. म्हणजे काही लोकांच्या समस्या म्हणजे काय, पूल ही खरीच समस्या असायची एका वेळेला, आज बऱ्याच प्रमाणात संपलेले आहे, सगळीकडे फेरीबोट असे खूप त्रास व्हायचे. त्यावेळेला मी त्या पुलांची गरज याच्यावर लिहिलं. नंतर खाजण शेती जी आहे गोव्यातली आपली, म्हणजे गोव्याला समृद्ध करून टाकणारी अशी खाजण शेती आहे, पण त्या शेतीकडे दुर्लक्ष झालं. त्या शेती संदर्भात ती शेतीचं पुनरुज्जीवन व्हावं म्हणून वारंवार लिहित आलेलो आहे, आजही लिहितो. काही लोकांना ते आवडतं म्हणून त्यांना वाटतं की आपले समस्या मांडतो. स्मशानभूमीची खूप मोठी अडचण गोव्यामध्ये एकेकाळी होती, आज तेवढी नाही, तरीसुद्धा अधूनमधून एक वर्षानंतर 2 वर्षानंतर ते समस्या उद्भवते असं वाटतं मला. पण त्या स्थानिक स्मशानभूमी व्हाव्यात म्हणून मी लेखन करत होतो. त्या लेखनाची दखल डॉक्टर नंदकुमार कामत यांनी सुद्धा घेतली आणि त्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तो लेख पोचवला. आणि त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी ती योजना सुरू केली की स्मशानभूमी, सार्वजनिक स्मशानभूमी बांधायची ती योजना केली. त्याचबरोबर आपले उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री लोक, सगळ्या गोव्याचे लाडके श्रीपाद भाऊ यांना पण मी त्यांच्यापर्यंत हा विषय मांडला आणि ते गेली 20-25 वर्षे खासदार निधीतून अनेक गावामध्ये त्यांनी स्मशानभूमी निर्माण करून दिलेल्या आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मी प्रत्यक्ष काम केलं आहे, लिहिलं आहे, पत्रकारितेमध्ये त्याच्यात लिहितही गेलो. या झाल्या लोकांच्या समस्या. पण वर्तमानपत्रातून आपण खास सदरही तुम्ही लिहितही झालात, तर असं कोणतं सदर की जे तुम्ही लिहिलात आणि वाचकांनी त्यांना तुम्हाला भरपूर प्रतिसाद दिला, असं सदर लिहिली? तशी परिक्रमा सदर पण त्यावेळेला बरंच गाजलं होतं. म्हणजे लोकांना आवडत होतं परिक्रमा सदर जे होतं. त्याच्यामध्ये वैचारिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सगळे विषय मी हाताळत होतो. त्याच्यानंतर 2-3 विनोदी सदरं पण लिहिली मी, ती पण लोकांना आवडची. हॅलो मी नारद बोलतो म्हणून, म्हणजे ते समाजामध्ये चाललेल्या गोष्टीवरचं व्यंग्य असायचं. त्याच्यानंतर अलीकडेच निवडणुकीच्या काळात एक मी कापास्ताद सदर लिहिलं. कापास्ताद म्हणजे कॅपॅसिटी, म्हणजे एखाद्या माणसाची क्षमता काय असते ते दाखवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे गोव्यातल्या राजकारणामध्ये कसं स्वतःची ताकद, क्षमता असलेली व्यक्तिमत्व कोणती आहेत आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी ती दाखवली होती. त्याच्यामध्ये सध्याचे म्हणजे आजचे सभापती आहे रमेश तवडकर सर यांच्यावर लिहिलं होतं. त्याच्यानंतर दिगंबर कामत जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्यावर लिहिलं होतं. नंतर मला वाटतं वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर यांनी उभ्या आयुष्यात आपली कॅपॅसिटी म्हणजे कापास्ताद कशी दाखवली, असे अनेक व्यक्तिमत्वांवर त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं. आता पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण वावरलात, साहित्यिक म्हणूनही तुम्ही परिचित आहात, त्याचबरोबर नाटककार, नाट्यलेखनही आपण केलेलं आहे. हे नाट्यलेखन करावं असं का तुम्हाला सुचलं? नाट्यलेखन करावं असं कधी सुचलं आणि का सुचलं ते मला आज काय आठवत नाही. पण मी लहानपणापासून रंगभूमीवर होतो. म्हणजे मगाशी म्हटलं होतं आजोळी मी होतो, तेव्हापासून मी नाटकात काम करत होतो. म्हणजे लहान गॅदरिंगमध्ये काम करत होतो. त्यामुळे गावातल्या उत्सवी रंगभूमीवर सुद्धा बाळ चिलया वगैरे लहान भूमिका त्यावेळेला केल्या. आवड होती नाटकाची आवड होती. नाटकं दिग्दर्शन पण करत होतो मी आणि नाटकामध्ये भूमिका पण करत होतो. पण अचानक असं झालं की अमिताभ बच्चनचा शहनशाह हा चित्रपट आला होता आणि शहनशाह चित्रपट मी पाहिला आणि माझ्या डोक्यामध्ये एक समस्या होती की तरुण लोक ग्रॅज्युएट होतात, शिकतात, पण ते बेकार राहतात. म्हणजे ज्याला आपण सुशिक्षित बेकारी म्हणतो, तर ही सुशिक्षित बेकारीचा विषय होता. आणि सुशिक्षित असून चांगला मार्क मिळाला, चांगला माणूस असून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही. इंटरव्ह्यूमध्ये त्यांना फेल केलं जायचं आणि वशिल्याचे टट्टू जे असायचे त्यांना निवडलं जायचं. म्हणजे कुठेतरी लोकांवर अन्याय होत होता. अन्यायाविरुद्ध तुम्ही नाटकातून म्हणजे हा अन्याय दाखवण्यासाठी मी ते काय केलं की शहनशाह हे एक पात्र तयार केलं आणि शहनशाह या अशा सगळ्या लोकांच्या विरुद्ध लढतो असं त्या नाटकामध्ये दाखवलं. ते पहिलं नाटक होतं. त्याच्यानंतर मग फार्सिकल नाटक लिहिलं, पडले लफड्यात गेले खड्ड्यात. त्याच्यानंतर गेल्या 15-20 वर्षापूर्वी मला इथे सांगायला थोडा आनंदही वाटतो आणि थोडी खंतही वाटते की आपण अलीकडेच काश्मीरच्या विषयावरचं काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला असेल, पण तो चित्रपट अलीकडे आला. पण त्याच्याही अगोदर 15-16 वर्षापूर्वी मी त्याच विषयावर नाटक लिहिलं होतं, पण ते नाटक सादर करण्याची धमक कुणी त्यावेळेला दाखवली नाही आणि आजपर्यंतही त्या विषयाकडे कोण वळत नव्हते.
म्हणून राजकीय परिवर्तन झाल्यानंतर कसं बळ मिळतं तसं त्या चित्रपटाला मिळालं, म्हणून ती समस्या चित्रपटाच्या माध्यमातून तरी आली, म्हणून मला बरं वाटलं. एका बाजूने माझं नाटक रंगमंचावर येऊ शकलं नाही खंत, पण तो विषय तरी कोणीतरी चित्रपटातून आला, ते दुःख त्या लोकांचं आलं, पंडितांचं दुःख आलं, ते मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुम्ही कोणतं नाटक लिहिलं त्या विषयावर? त्या विषया म्हणजे सांगायचं झालं 1989 च्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये हिंदू पंडितांचा एकदम नरसंहार झाला. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक नेते मारले गेले, अनेक लोक मारले गेले. 3.5 लाखांचा नरसंहार तिथे झाला आणि 5.5 लाख लोक तिथून निर्वासित झाले. आणि ते शेवटच्या डिसेंबरमध्ये आणि त्या जानेवारीला 26 जानेवारी म्हणजे 1990च्या 26 जानेवारीला जम्मू काश्मीर हे वेगळं राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची सगळी तयारी त्या यांची फुटीरतावादी लोकांची झाली होती. तसं त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या पत्रकारांना निमंत्रण पण पाठवलं होतं. परंतु ही गोष्ट केंद्र सरकारला कळली. तेव्हा केंद्र सरकारमध्ये VP सिंग पंतप्रधान होते आणि अडवाणी हे गृहमंत्री होते, त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि रातोरात त्यांनी हे सगळं म्हणजे एकंदर हा विषय जो आहे तुम्ही त्या ज्या नाटकामध्ये बांधलात त्या नाटकाचं शीर्षक काय आहे? शीर्षक रक्त ओघळते हिमावरून. हां. म्हणजे म्हणजे जम्मू काश्मीर हा हिमा प्रदेश आहे आणि त्याच्यावर सगळं रक्ताचा सडा पडतोय असं तर वास्तव होतं. आणि नाटक जे लिहिलेले ते काल्पनिक नाही आहे. मुख्य म्हणजे एक सांगायचा मुद्दा वास्तव घटना आहेत, तिकडच्या सगळ्या वास्तव घटना आहेत तशा. हे आता नाटकाचं आपण बोललात. आता एकंदर जसं साहित्यामध्ये तुम्ही काम केलात, पत्रकारिता क्षेत्रामध्ये वावरला, नाट्यलेखन केलं, की अनेक परिसंवादातूनही तुम्ही साहित्य संमेलनं जी झालेली आहेत किंवा इतर कार्यक्रमात परिसंवादातून भाग घेतलात, तर असे कोणते परिसंवाद आपण त्यामध्ये भाग घेतलात? बऱ्याच परिसंवादामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये गोव्यातल्या आपल्या विविध साहित्य संमेलनामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या परिसंवादामध्ये वगैरे भाग घ्यायला संधी मिळाली. एक चांगली संधी मला मिळाली की अखिल भारतीय शिक्षक परिषद आपल्या कुडचडेला झाल्या होत्या आणि देशभरातल्या सगळ्या राज्यातले जवळजवळ 700 वेगवेगळ्या भाषांचे शिक्षक आले होते आणि तिथे मला निबंध सादर करण्याची उत्कृष्ट संधी मिळाली. आणि तो विषय होता की भारतीय साहित्य में संस्कृती और प्रकृती असा मोठा विषय होता. आणि त्या विषयाच्या निमित्ताने जवळजवळ मी 4 महिने त्याच्यावर अभ्यास करत होतो. 4 महिन्याच्या अभ्यासाचा मला फायदा असा आला की मी सगळ्या भाषेतल्या साहित्याचा अभ्यास केला. त्याच्यासाठी मला खूप माझ्या वेगवेगळ्या राज्यातल्या मित्रांनी मदत केली. तो परिसंवाद पण माझ्या म्हणजे सांगण्यासारखा असा खूप महत्त्वाचा परिसंवाद होता. त्याच्यानंतर अलीकडे बोरी येथे झालेल्या संमेलनात मी गोव्याच्या साहित्य म्हणजे पोर्तुगीज काळापासून जे आपलं गोव्याचं साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रवाहवादी साहित्य कुठलं आहे ते मी त्याच्यामध्ये मांडलं होतं. म्हणजे प्रवाह म्हणजे समाजामध्ये आता त्यावेळेला गोव्याला वाईट चालीरीती होत्या, त्याच्या विरोधात आपल्या राजाराम पैंगीणकर यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यावर त्यांनी साहित्यही निर्मिती केली. त्याच्यानंतर मग गोपू हेगडे देसाई पत्रकार होते. त्यांच्या समाजामध्ये बदलता प्रवाह का होता तर पोर्तुगीज सत्ता आहे ती उलथवून लावून आमची स्वतःची सत्ता यायला पाहिजे, तो प्रवाह त्यांनी आपल्या साहित्यामध्ये लेखनामध्ये आणला. असे सगळे प्रवाह तेव्हापासूनचे प्रवाह ते आजपर्यंतचे विष्णू वाघ यांच्यापर्यंत किंवा माधवीताई देसाई यांनी वेगवेगळे प्रवाह कसे साहित्यामध्ये आणले म्हणजे किंवा प्रवाहवादी साहित्य लेखन केलं आणि त्याच्यासाठी प्रवृत्त केलं लोकांना. अशा पद्धतीने त्या साहित्याचा गोमंतकीय साहित्याचा आढावा त्याच्यामध्ये मी घेतलेला होता. मला वाटतं पेडण्यात अलीकडे जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपण सहभागी झाला असं मला आठवतंय. त्याविषयी तर तो पण अत्यंत महत्त्वाचा परिसंवाद होता. आपण आठवण केली ती बरं झालं. तो परिसंवादाचं महत्त्व असं होतं की त्या विषयावरचं पहिला पेपर तिथे सादर केला गेला. म्हणजे गोवा मुक्तीनंतरपासून ते त्या दिवसापर्यंत गोव्यातील बालसाहित्यावर कधी चर्चा झाली नव्हती. बालसाहित्य लिहिलं जात होतं पण त्याच्यावर चर्चा झाली नव्हती, त्याचं एकंदरीत डॉक्युमेंटेशन झालं नव्हतं. ते त्या संमेलनाच्या निमित्तानं मला संधी मिळाली आणि मी ते प्रामाणिकपणे केलं आणि तिथे ते लोकांना आवडलं आणि लोकांनी कौतुक केलं त्या परिसंवादात. एकंदर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि तुमचा पिंडही मला वाटतं अनेक आंदोलनामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झालात. अशी कोणती आंदोलनं की ज्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग दिलात किंवा गोव्याच्या ज्या वेगळ्या समस्या आहेत त्या समस्या मिटाव्यात यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेत,
त्याविषयी थोडं सांगाल का? आंदोलनामध्ये मला जमेल, शक्य होईल तसं मी सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होत असतो. मला आठवतं की कोकण रेल्वे गोव्यात यावी असं एका वर्गाला गोव्यातला वाटत होतं आणि दुसरा वर्ग होता की कोकण रेल्वे नको. पण त्यावेळेला कोकण रेल्वे मला त्याच वेळेला कळून आलं की कोकण रेल्वे हे जे आहे ते गोव्याच्या विकासाचं महाद्वार खुलं करणारी व्यवस्था आहे. म्हणून मी कोकण रेल्वे व्हावी या बाजूने त्या आंदोलनात होतो तेव्हा. तर मराठी आणि कोकणी राजभाषेचं आंदोलन सुरू होतं. त्यावेळेला मी लहान होतो पण तरीसुद्धा त्या आंदोलनाचा थोडासा साक्षीदार आहे मी तसं. आणि बारीक खूप आंदोलनामध्ये गेला. आपल्या आज करमळी रेल्वे स्टेशन जगावर प्रसिद्ध आहे. पण त्या रेल्वे स्टेशनला ते नाव मिळावं म्हणून जे आंदोलन आम्ही करत होतो त्याच्यामध्ये पण मी पहिल्या पाचामध्ये होतो. आणि त्याच्यानंतर काही वेळा मराठीच्या विरोधात निर्णय घेतले गेले गोव्यामध्ये. ते निर्णयाचा निषेध करण्यासाठी काही आंदोलनं व्हायची, त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे आमची जी खाजण शेती जी आहे गोव्यातली खाजण शेती, कारण मी स्वतः खाजण शेतीतून आलेला माणूस आहे, तर ती खाजण शेती वाचवण्यासाठी जी आंदोलनं केली ज्या वेळेच्या त्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो आहे. आंदोलनाची किंवा अन्यायाविरुद्ध लढण्याची ही प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? प्रेरणा असं मला नक्की सांगता येत नाही. कदाचित ते काही गोष्टी म्हणतात माणसाच्या उपजत असाव्या लागतात वगैरे. म्हणजे गणपतीचा मूर्ती करणारा माणूस. सांगितलं स्वातंत्र्य सैनिक वडील होते, पण वडिलांनी असे संस्कार केले की असं अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असं मार्गदर्शन केलं होतं का आपल्याला? नाही, मी तुम्हाला सांगायला एक खंत वाटते, मी जेवढा सुदैवी आहे तेवढा दुर्दैवी आहे. कारण माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, शेतकरी होते, समाजामध्ये लोकांना मदत करणारे होते वगैरे, सगळं ठीक आहे. पण ते मी काय बघू शकलो नाही. कारण मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा माझे वडील वारले होते. आणि त्यापूर्वीचा जो काळ होता त्या काळात मी आजोळला मामाकडे होतो. त्यामुळे मला वडिलांचा तसा जास्त म्हणजे संपर्क आला नाही. सहवास तुम्हाला संस्कार असे लाभले असतील? मामाच्या गावातनं खूप संस्कार लाभले, पण वडिलांकडून विशेष असं म्हणजे वडिलांचा सहवास लाभला नाही. म्हणून मी कधी म्हणतो की माझ्या वडिलांचं नाव भिकारो आहे, पण माझी एक कवितासुद्धा आहे त्याच्यावर. माझ्या बाबांचं नाव भिकारो, पण भिकारो नाही, तो प्रचंड श्रीमंत आहे. आणि तो प्रचंड श्रीमंत मला कशासाठी वाटत होता, तर त्यांनी फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केला, म्हणून तो प्रचंड समृद्ध होता आणि समृद्ध आहे असं मला वाटतं. म्हणजे वडिलांचा तुम्हाला सार्थ अभिमान आहे. आता पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्ही वावरत असताना अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत. आम्ही वाचतो अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले. असे काही पुरस्कार जे तुमच्या आठवणीमध्ये आहेत त्याबद्दल थोडं सांगा. पुरस्कार मिळतच असतात आणि योग्य वेळी मिळतात. मला तरी असं मला वाटतं. म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं की ते योग्य वेळी मिळत नाही म्हणून. अनेक लोकांना मिळालेलं नाही, पण मी त्या बाबतीत सुदैवी आहे. मला योग्य वेळी मिळतात. पत्रकारितेमध्ये पदार्पण केल्यानंतर 5-6 वर्षातच मला गोव्यातला प्रतिष्ठेचा, त्यावेळेचाही प्रतिष्ठेचा आणि आजचाही प्रतिष्ठेचा गुज म्हणजे गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट ही संघटना आहे, त्यांचा लॅम्बर्ट मास्कारेनस पत्रकारिता पुरस्कार आजही प्रतिष्ठेचा आहे. आणि तो मला मिळाला. आणि मला मिळाला तेव्हा एक नवीन विक्रम झाला होता की तेव्हापर्यंत तो पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण पत्रकार मी होता त्यावेळेला. तो पत्रकार माझ्यामध्ये खूप मला शक्ती देऊन गेला त्यावेळेला. म्हणजे महत्त्वाचा असा पुरस्कार होता. त्यानंतर अलीकडे मला काणकोणला आपले जे रमेश तवडकर जे सभापती आहेत, त्यांनी अनेक वर्षापासून तिकडे एक संघटना स्थापन केलेली आहे, आदर्श युवा संगम. त्याच्यामार्फत ते फार मोठं कार्य करत म्हणजे चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं ते कार्य करत आहेत. आणि ते असे कार्य करताना त्यांच्या गेल्या वर्षी 25 वर्ष झाले, म्हणून त्यांनी 25 वर्षामध्ये अनेकांचे सत्कार केले. त्याच्यामध्ये ते एक पुरस्कार त्यांनी, त्याच्यातला एक पुरस्कार, एक पत्रकार म्हणून मला तो पुरस्कार त्यांनी दिला. आणि तो झारखंडच्या राज्यपाल त्यांच्या हस्ते मला तो मिळाला त्यावेळेला. आणि अनेक पुरस्कार आहेत, सन्मान पत्रकारिता क्षेत्रामध्ये हे पुरस्कार आपल्याला मिळाले. पण लेखनाचं जे कार्य आपण करता किंवा साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करता, यांनाही पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत, त्याविषयी थोडं सांगा. लेखनामध्ये मिळाले. मी कॉलेज करत असताना मी हिंदीमध्ये एकांकिका लिहिली होती कॉलेजमध्ये असताना, दीप जलाना आहे म्हणून.
म्हणजे दीप जलाना आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी सकारात्मक करायचं असं हिंदी लिहिले आणि त्या एकांकिकेला राज्यस्तरीय तसेच आपल्याला विद्यापीठ स्तरावर पश्चिम भारत जे त्याच्यामध्ये 7-8 राज्य आहेत त्या युनिव्हर्सिटी लेवलवर तेव्हा लेखनाचं बक्षीस मिळालं दिग्दर्शकाला आणि आम्हाला एकंदरीत 10-12 बक्षिसं त्यावेळेला, म्हणजे तेव्हापासून लेखनाला बक्षिसं मिळत गेली. नंतर पडले लफड्यात गेले खड्ड्यात फार्सिकल नाटक सहजासहजी तो प्रकार कोण हाताळत नाही नाटकात, तो हाताळा. त्याच्याबद्दल मला शशिकांत विनोदी नार्वेकर नाटक. ते विनोदी नाटक म्हणजे फार्स होतं ते टोटल फार्स, त्याच्यामुळे ते तेव्हा शशिकांत नार्वेकर यांनी मला पुरस्कार दिला त्यावेळेला. त्याच्यानंतर मराठी अकादमीचा मला पत्रकारिता पुरस्कार बऱ्याच वर्षा अगोदर मिळाला, गोमंतक मराठी अकादमीचा. अलीकडे लेखनाला म्हणजे माझं योद्धा संन्यासी अलीकडे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, म्हणजे ते स्वामी विवेकानंदांवर आहे. त्याला गोव्यातील विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मरणार्थ जो पहिला वहिला पुरस्कार आहे तो त्या पुस्तकाला मिळाला, योद्धा संन्यासी, जो गोमंतक मराठी अकादमीने दिला. असं नेमकं योद्धा संन्यासीमध्ये तुम्ही काय मांडलं? योद्धा संन्यासी म्हणजे मी स्वामी विवेकानंदांकडे बघताना 2 भागामध्ये बघतो. त्यांचं पहिलं आयुष्य जे आहे अमेरिकेपर्यंत जाऊन अमेरिकेतील संपूर्ण जगाला भारतीय हिंदू सनातन धर्माचं जे महत्त्व सांगण्याचं कार्य आहे, तो जो सगळा प्रवाह आहे, तो कार्यप्रवाह म्हणजे त्यांनी तो योद्धा संन्यासी म्हणून केलेला आहे असं मला वाटतं. आणि ते त्या नाटकामध्ये मी ते सगळं दाखवलं. म्हणजे त्यांनी संन्यासी आहेतच ते, पण ते योद्धा आहे, लढले, ते समाजासाठी लढले, भारतासाठी लढले, गोरगरिबांसाठी लढले, हिंदुस्थानवर आक्रमण करणार त्यांच्या विरोधात लढले, अंधश्रद्धा विरोधात लढले. संन्यासी असून त्यांनी ते मठ आणि मठामध्ये बसून राहिले नाही, ते समाजामध्ये लढले, जाऊन लढले आणि त्यांच्या लढण्याची फळं आज आपण बघतो आहेत. म्हणून मी त्यांना म्हणतो की योद्धा संन्यासी. आता तुम्ही लेखन केलं, नाट्यलेखन केलं, कविताही तुम्ही करता आणि तुम्ही संशोधनात्मकही लेखन केलेलं आहे. या संशोधनात्मक लेखनाविषयी थोडं सांगाल का? संशोधनात्मक लेखन हे जे होतं, आता योद्धा संन्यासी म्हटलं, ते पण संशोधनात्मक होतं, कारण त्याच्यासाठी मी 6 वर्ष अभ्यास करत होतो, 150पेक्षा जास्त पुस्तकं वाचली, ते पण आणि त्याच्याशिवाय आणखी एक काम करून ठेवलेलं आहे मी, की गोव्यात जी गणपतीची परंपरा आहे, गणेश परंपरा आहे, ती गणेश परंपरा जर त्याचा आपण संशोधन करत गेलो, अभ्यास करत गेलो, तर तो 3ऱ्या शतकापर्यंतची येते ती. म्हणून त्यामुळे ते 3ऱ्या शतकापासूनचे आजपर्यंतची गणेश परंपरा याचा अभ्यास एक केलेला आहे. त्याच्यामध्ये गोव्यात गणपतीची स्थानं, पुरातन स्थानं, नवीन स्थानं, 9व्या-8व्या शतकापासूनच्या गणेश मूर्ती गोव्यामध्ये कुठे आहेत वगैरे, ह्या सगळ्या त्या अभ्यासामध्ये आहेत. दुसरे आपले गोव्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, ज्याला आपण गोव्याचे शिल्पकार म्हणतो, भाऊसाहेब बांदोडकर, त्यांच्या जीवनावर मी 7-8 वर्ष असं अभ्यास करत होतो, संशोधनात्मक अभ्यास करत होतो. आणि त्यांच्या जीवनावर त्यांचं चरित्र आणि जीवनचरित्र आणि कार्य असं एक संशोधनात्मक ग्रंथ असं तयार केलेला आहे. नंतर काश्मीरचं जो मी नाटक आलं, ते एक संशोधनात्मक कार्य होतं, ते नाटकाच्या रूपाने समोर आलं. असं संशोधनात्मक कार्य करत असतो. त्याच्यामध्ये अनेक लोक मला मदत करतात, काही वयस्क लोक मदत करतात, काही माझ्याबरोबरचे मित्र लोक करतात आणि काही संशोधन करूनच केलेल्या कामामध्ये समाधान मिळतं. नाहीतर त्याचे लिहिणारे लोक खूप आहेत, लिहितात भरपूर, मीच का लिहावं हे पण मी ठरवतो, त्या विषयावर मीच का ठरवं, मी त्या विषयात ते पण लिहिणार, हे पण मी का लिहायला पाहिजे ते लिहिते, पण मला ज्या विषयावर लिहायला पाहिजे ते मी विषय शोधून काढतो. म्हणजे विषयांचं सुद्धा संशोधन करतो आणि त्याच्यावर संशोधन करून मग पुढे लिहितो आणि ते लोकांसमोर ठेवतो. एकंदर पत्रकारिता तुम्ही करता, पत्रकारितेला मला वाटतं भरपूर वेळ द्यावा लागतो. ह्या पत्रकारितेतूनही तुम्ही लेखन करण्यासाठी तुम्हाला वेळ कसा काय मिळतो? वेळ मिळत नाही कुणाला, मला वाटतं कुणाला वेळ मिळत नाही आणि कुणाला कोणी वेळ देतच नाही. वेळ आपल्याचकडे असतो, तो आपलाच वेळ आपण कसा वापरायचा ते नाही, ठरवायचं. संशोधनात्मक कार्य म्हणजे काय करणं, 6-6 वर्ष एखाद्या विषयावर बोलणं हे काही कमी नाही, तर हे तुम्ही केलेलं आहे. त्यासाठी वेळ आपण काढावी लागते, तडजोडी करावी लागतात. मी तुम्हाला सांगतो, एका वेळेला मी वर्षाला 20-25 नाटकामध्ये काम करत होतो आणि त्याचबरोबर ते एका नाटकाचे 5-5, 10-10 प्रयोग पण व्हायचे. आज वर्षाला केवळ एका नाटकात मी काम करतो. हे मी तडजोड केली, कारण त्या प्रत्यक्ष रंगभूमीवरच्या पेक्षा मी लेखनाकडे वळलो, संशोधनाकडे वळलो. अशा गोष्टी काही तडजोडी कराव्या लागतात. वेळात वेळ काढून हे तुम्ही सगळं केलेलं. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा जावं लागत तुम्ही आता होतं. पत्रकारिता करता, असं तुम्हाला वाटत नाही का हे राहून गेलेलं आहे? असे काही विषय की ज्या विषयावर आपल्याला कार्य करायचं आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं आता नक्की सांगता येणार नाही, पण बघू पुढे.
आता पत्रकार, लेखक, समीक्षक म्हणून वावरत असताना तुम्हाला आमच्या दर्शकांना या एकंदर वातावरणामध्ये काय सांगावं असं वाटतं? सांगावंसं असं, माझा एक मित्र आहे संजीव वेरेकर, ज्यांना साहित्य अकादमीचा अलीकडे पुरस्कार मिळाला. त्यांचं आणि माझं मत जवळजवळ समान आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीला आपण प्रतिष्ठा मिळवून द्यायला पाहिजे. म्हणजे मी जर कविता तयार करतो, मी जर साहित्य लिहितो, तर त्या साहित्याला प्रतिष्ठा मी द्यायला पाहिजे. म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे त्या कोणत्या दर्जाचं साहित्य दर्जा द्यायला पाहिजे. म्हणजे कोणतरी लिहितो म्हणून आपण लिहायला पाहिजे. पाऊस आला म्हणजे पावसावरची कविता मी लिहायलाच पाहिजे. मग ती कशी चालली असं असं उपयोग नाही. तर ते दर्जेदार असेल, म्हणजे त्याला प्रतिष्ठा, त्या साहित्याला जर प्रतिष्ठा मिळाली तर तू साहित्यिक म्हणून राजू भिकारो नाईक याला प्रतिष्ठा मिळेल. पत्रकारितेला पण प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे. नाहीतर कुणाकडे गेला, काही केलं, कोणतरी बोलवतो, तो आमिष दाखवतो, तो टूरला पाठवतो म्हणून सांगतो, त्याच्या बाजूने लिहितो, हे करतो, ते असलं केलं तर त्याला पत्रकारीला प्रतिष्ठा नाही. मग पत्रकारितेला प्रतिष्ठा नाही तर पत्रकार राजू भिकारो नाईकला प्रतिष्ठा कुठली मिळणार? म्हणून मी म्हणतो की जे काय करत आहेत त्याची प्रतिष्ठा बाळगा, सगळ्यांना आपोआप प्रतिष्ठा मिळते. म्हणजे जे काम हाती घेतलेलं आहे त्याला तुम्ही प्रतिष्ठा दिली पाहिजे असं हा, म्हणतात. एकंदरीत आपण आपल्या सगळा जीवन प्रवास या ठिकाणी उलगडलात, त्याबद्दल मी या ठिकाणी आपले पणजी दूरदर्शनच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या हातून नवनवीन साहित्य निर्मिती हो, पत्रकारिता क्षेत्रामध्ये चांगलं काम हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.